नमस्कार. आजच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर अपर्णा कुलकर्णी आणि त्यांचा विषय आहे बौद्ध व जैन तत्वविचारांचा मागोवा. तुम्ही सुरू करा डॉक्टर. सर्वप्रथम या चर्चेसाठी आणि याला मी व्याख्यान म्हणणार नाही, पण माझं जे विवेचन आहे ते ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आधी आभार मानते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो विषय आपण निवडलाय जैन आणि बौद्ध तत्व विचारांचा मागोवा, या विषयाचा आवाका लक्षात घेता एका तासामध्ये हे सगळं पूर्णपणे सांगता येईल का हा प्रश्न तसा माझ्या मनात आहे. पण आपण सर्वजण अनुभवानं आणि वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, त्यामुळे आपण हे विवेचन सांभाळून घ्याल अशी मला खात्री आहे. आणि चुकून एखादा इंग्रजी शब्द आला किंवा बोलताना काही झालं तर आपण नक्की मला दुरुस्त करा, ही आशा आणि प्रार्थना करून मी माझ्या विवेचनाला सुरुवात करते. मला जो विषय दिला आहे आजच्या व्याख्यानासाठीचा, त्या विषयाचा मी म्हणाले तसं आवाका घेतला तर जैन आणि बौद्ध तत्वविचार याचं साधारण आपल्याला असं दिसून येतं की जैन आणि बौद्ध हे आपल्याकडे नास्तिक दर्शन म्हणून ओळखली जातात. आणि या नास्तिक दर्शनांचा जो प्रचार आणि प्रसार झालेला आहे, तो प्रचार आणि प्रसार होत असताना वेदांत किंवा वैदिक तत्वविचारापासून याची जी फारकत झाली, त्यामुळे किंवा तेव्हापासून या विचारांना नास्तिक दर्शन असं म्हटलं जातं. अर्थात जैन आणि बौद्ध तत्वविचाराचा तत्वज्ञान किंवा दर्शन आणि दर्शन तिथपासून ते धर्म अशी त्याला ओळख मिळण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो प्रवास हा खूपच रंजक आणि खूपच आव्हानात्मक असा प्रवास होता. त्यामुळे वैदिक परंपरेपासून स्वतःचं भिन्नत्व आणि एक शुद्ध तात्विक विचारधारा ते समाज स्तरावरती धर्म म्हणून जी या तत्वविचारांना ओळख मिळाली, त्याचा अभ्यास करणं हे त्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण वैदिक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जैन आणि बौद्ध तत्वविचाराला धर्म म्हणायचं का किंवा ते फक्त पंथ आहेत, या सगळ्याचा एक चिकित्सक क्रिटिकल असा एक आढावा आपल्याला घेणं हे क्रमप्राप्त आहे. सो त्यामुळं या विषयाची प्रस्तावना करताना आपलं हे विचारात घ्यावं लागेल की भारतीय तत्वज्ञानामध्ये, ज्याला आपण तत्वज्ञान म्हणजे दर्शन असं म्हणतो, त्या अनेक विचारधारा आहेत आणि ह्या अनेक विचारधारा विकसित समांतर पद्धतीनं विकसित होत असताना त्यामध्ये आस्तिक आणि नास्तिक दर्शन असं त्याचं साधारण वर्गीकरण आढळतं. आणि न्याय वैशेषिक सांख्य योग ही आस्तिक दर्शन, तर बौद्ध जैन चार्वाक मत हे नास्तिक दर्शन म्हणून आपण ओळखतो. परंतु असं असलं तरी सुद्धा बौद्ध जैन आणि चार्वाक हे सुद्धा आपल्याच बौद्धिक परंपरेचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्या फक्त धार्मिक चळवळी अशा स्वरूपाच्या नसून ती एक स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे. आणि तत्वज्ञानाची व्याख्या करताना आपण असं म्हणतो की जीव, जगत आणि जगदीश्वर या तीनही घटकांचा विचार करणारी जी तात्विक प्रणाली असते त्याला तत्वज्ञान म्हणतात, त्याला दर्शन म्हणतात. मग ही जर व्याख्या आपण इथे लागू केली तर त्या व्याख्येमध्ये जैन आणि बौद्ध हा तत्वविचार बसतो, म्हणून त्याला आपण तत्वज्ञान, त्याला आपण दर्शन असं म्हणू शकतो. अर्थात वैदिक परंपरेपासून भिन्नत्व असल्यानं त्यामध्ये अनेक फरक आढळून येतील, मतभेद सुद्धा आढळून येतात. म्हणून ही जी दोन दर्शन आहेत त्यांचा वैदिक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि त्याचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार करणं, या दोन पातळ्यांवरती त्याचा विचार करावा लागेल. हा विचार मांडत असताना त्यातलं जे रूढार्थानं तत्वज्ञान आहे किंवा त्यामध्ये ज्या अत्यंत सखोल अशा तात्विक बाबी आहेत, त्याचा फारसा असा उहापोह न करता त्याचा सामाजिक आणि एकूणच भारतीय अंगानं कसा विचार करता येईल आणि भारतीय जनमानसावर या तत्वविचारांचा काय परिणाम झाला आणि त्याचा कसं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतं, यावरती मी जास्त भर देणार आहे. त्यामुळे विषयाला सुरुवात करताना प्रथम मी असं म्हणेन की वैदिक विचारापासून जैन आणि हे जे बुद्ध तत्वज्ञान आहे ते किती प्रमाणात वेगळे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं भिन्नत्व आढळतं आणि आजच्या परिप्रेक्षामध्ये
त्याचं नेमकं महत्व काय हे आपल्याला आज समजून घ्यायचंय. त्यामुळे हे जे विवेचन आहे ते तुलनात्मक असणार आहेच आहे, पण त्याच बरोबरीनं त्याचं कुठेतरी आपल्याला एक सिंथसिस करता येतंय का, हा सुद्धा प्रयत्न मी करणार आहे. सो मी म्हणाले तसं आस्तिक आणि नास्तिक हे जे आपल्याकडचे दोन विचार प्रवाह आढळतात, तर एखाद्या विचाराचं आस्तिकत्व आणि नास्तिकत्व हे वेदप्रामाण्याच्या कसोटीवरती आधारित असतं. त्यामुळे ज्यांना आपण आस्तिक दर्शन म्हणून ओळखतो, ती आस्तिक दर्शनं ही वेदप्रामाण्य मानतात. म्हणजे एखादी तत्वप्रणाली किंवा एखादा व्यक्ती जर ईश्वराला मानत नसेल तर त्याला नास्तिक म्हणायचं, ही व्याख्या आपल्या एकूणच रूढ अर्थाने घेतली जात नाही. तर जी तत्वप्रणाली ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा वेदप्रामाण्य मानत नाही, ती नास्तिक अशी आपल्याकडे व्याख्या आहे. त्यामुळे वेदांचं अपौरुषेयत्व किंवा वेदांचं सर्वोच्च प्रामाण्य स्वीकारत नाहीत, ती दर्शनं नास्तिक असतात. तर वेदांचं प्रामाण्य स्वीकारतात, ती दर्शनं आस्तिक दर्शन असतात. आणि या व्याख्येनुसार जैन मत, बौद्ध मत आणि चार्वाक मत, ज्याला लोकायत असं पण म्हणतात, त्यांना आपण नास्तिक दर्शनं म्हणतो. त्यामुळे ते ईश्वर निरपेक्ष किंवा धर्मविरोधी आहेत असा त्याचा अर्थ नाही, तर ती वेदप्रामाण्य नाकारतात म्हणून त्यांना आपण नास्तिक दर्शनं असं म्हणतो. तर आता मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे बौद्ध आणि जैन दर्शनं यांचा विकास खरं तर आपल्या परंपरेच्याच समांतर पद्धतीने झालाय, परंतु तरी त्यांना आपण भारतीय दर्शनं असं म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय, म्हणजे ही दर्शनं भारतीय दर्शनच का, तर त्याचं उत्तर सुद्धा शोधण्याचा मी प्रयत्न केला. कारण काही विद्वानांच्या मते या बौद्ध आणि जैन या ज्या दोन परंपरा आहेत त्याला वैदिक परंपरेच्या विरोधात सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न होतो. का, कारण मुळात त्यांना वेदप्रामाण्य मान्य नाही. त्यानंतर वेदांमध्ये जी काही कर्मकांडाची पद्धत आहे किंवा वेदांमध्ये आत्मा आणि ब्रह्म याचा जो विचार केलेला आहे त्यापासून ही दोन दर्शनं भिन्न आहेत, म्हणून ती आपल्या विरोधात किंवा वैदिक तत्वज्ञानाच्या विरोधात उभी केली जातात. परंतु वेदांग म्हणत असताना किंवा वेदांत दर्शन म्हणत असताना भारतीय तत्वज्ञानाच्या एका व्यापक परंपरेतच या दोन्हीचा विकास झालेला दिसून येतो. म्हणून जेव्हा आपण या दर्शनातलं साम्य आणि त्याची वैदिक परंपरेशी असणारी जी सांगड आहे या पातळीवरती आपण त्याचा विचार करतो, तेव्हा त्यात काही समान मुद्दे सुद्धा आढळतात. म्हणजे ही दर्शनं भारतीय दर्शनं असण्याचं कारण आहे की त्यामध्ये काही समान मुद्दे आपल्याला दिसून येतात. तर ते समान मुद्दे कुठले, किंवा वैदिक तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान आणि जैन दर्शन यामध्ये असणारी साम्य स्थळं कोणती, तर प्रथम म्हणजे या सगळ्या दर्शनांमध्ये कर्मसिद्धांताचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे मागच्या जन्मामध्ये मनुष्य प्राण्याकडून ज्या काही चुका, जी काही पापं होतात त्याचा पुनर्जन्म झाल्यानंतर त्याला तो कर्मविपाक किंवा त्या कर्माचं शोधन करायला लागतं. त्यामुळे कर्मसिद्धांताचा स्वीकार या दर्शनांमध्ये होतो. या तीनही दर्शनांमध्ये पुनर्जन्माची संकल्पना आलेलीच आहे, त्याशिवाय विपाक सिद्धांत हा सिद्ध होत नाही. त्यामुळे पुनर्जन्माची संकल्पना आहेच आहे. तसंच या तीनही दर्शनांमध्ये मोक्ष किंवा निर्वाण हे व्यक्तीच्या जीवनाचं अंतिम ध्येय समजलं गेलेलं आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनाचं उद्दिष्ट किंवा व्यक्तीच्या जीवनाचं अंतिम जे काही स्वरूप आहे ते मोक्ष आणि निर्वाण, मोक्ष किंवा निर्वाण अशी ती संकल्पना आहे. त्यामुळे अंतिम ध्येय या तीनही दर्शनांचं समान ध्येय असल्याचं दिसतं. आणि म्हणूनच मोक्ष आणि निर्वाण साध्य करायचं असेल तर व्यक्तीला नैतिकतेच्या मार्गाने जावं लागतं. त्यामुळे नैतिक जीवनावर या तीनही दर्शनांचा भर आहे. आणि त्यासाठी दोन प्रकारचे साधनं यामध्ये सांगितलेत, एक म्हणजे आत्मसंयम आणि दुसरं म्हणजे तपश्चर्या. या कसोटीवरती बौद्ध आणि जैन परंपरा या भारतीय तत्वज्ञानाच्या कसोटीवर उतरतात आणि त्या या चौकटीतच विकसित झालेल्या आहेत असं आपला ठामपणे सांगता येतं. आणि तुलनात्मक संदर्भ द्यायचा तर आपली वैदिक परंपरा ही आत्मा, ब्रह्म, वेदप्रामाण्य याच्यावर आधारली आहे. तर तुलनाच करायची तर बौद्ध धर्म मात्र अनात्मवाद मांडतो आणि जैन धर्म हा एका आत्म्याच्या किंवा एक स्वरूप असणारं जे ब्रह्म आहे त्यापेक्षा अनेक जीवांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा स्वीकार करतो. म्हणजे काही बाबतीत मतभेद आहेत, काही बाबतीमध्ये मतभिन्नता आहे, परंतु जीवनाचं अंतिम ध्येय आणि कर्मविपाक सिद्धांत या दोन पायांवरती
या दर्शनांचा विकास आपल्याच व्यापक परंपरेत झालाय असं आपल्याला म्हणता येईल. वैदिक परंपरेमध्ये मोक्षाची संकल्पना आणि त्यासाठी आश्रमधर्म, पुरुषार्थ ही चौकट मानली जाते. तर बौद्ध धर्मामध्ये निर्वाण आणि जैन धर्मामध्ये कैवल्य प्राप्ती ही मानवी जीवनाची अंतिम ध्येय मानली जातात. अर्थात भारतीय तत्वज्ञानाचा व्यापक अभ्यास करताना हे दिसून येईल की हे जे सगळे विचार प्रवाह आहेत ते त्यांचं मूलभूत तत्व बघितलं तर ते परस्पर विरोधी नसून ते संवादात्मक आहेत. म्हणजे आपल्याकडे पक्ष उपपक्ष किंवा पूर्व पक्ष उत्तर पक्ष आणि खंडन मंडन अशा स्वरूपानं तत्वज्ञान विकसित होत जातं. तर हा जो संवाद आहे ज्याला मी अखंड संवादाची परंपरा असं म्हणेन, तर या संवादात्मक परंपरेतून या दोन्हीचा विकास झाला आणि त्या दृष्टीनं ह्या भारतीय तत्वज्ञानाच्याच शाखा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कर्म सिद्धांत, पुनर्जन्म, नैतिकता, मुक्ती या सगळ्यांचा गंभीर विचार बौद्ध आणि जैन तत्वज्ञानाने केलाय असंही आपल्याला सांगता येईल. आता हा एकूण विचार मांडताना तुलनात्मक आणि साम्यात्मक अशा दोन पातळ्यांवरती हा करावा लागेल. तर सुरुवात करताना मी वैदिक दर्शन आणि बौद्ध दर्शन हा तुलनात्मक विचार मी प्रथम मांडेन आणि त्यानंतर आपण जैन तत्वज्ञानाचा मागोवा घेऊ. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की बुद्ध तत्वज्ञानाचा उद्गाता गौतम बुद्ध ज्याला आपण म्हणतो, मुळात या विचाराला राजाश्रय मिळाला आणि म्हणून त्याचा झपाट्यानं विस्तार झाला. म्हणजे गौतम बुद्धाचं एकूणात जे काही जीवन दर्शन आहे आणि त्यांचं आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या जीवनावरती वाचनही केलेलं असेल, काही लोकांनी त्यावर चिंतन केलं असेल. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये बुद्ध विचाराला जास्तीचा राजाश्रय मिळाला आणि त्यानंतर भारतभर आणि तसेच आशिया खंडातल्या इतर देशांमध्ये सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचा झपाट्यानं प्रसार झाला आणि बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याचा शिष्य परिवारही वाढत गेला आणि त्यानंतर बुद्ध तत्वज्ञानाच्या अनेक शाखा म्हणजे हीनयान, महायान पंथ असेल तर या अनेक शाखा सुद्धा विस्तारित होत गेल्या. म्हणजे 6व्या शतकात होऊन गेलेल्या गौतम बुद्धाच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्याच्या शिष्यांनी या तत्वज्ञानाच्या शाखा आणि हा विचार सर्व जगामध्ये पसरवला आणि त्याची व्याप्ती एवढी होती की साधारण 8व्या शतकापर्यंत याला बौद्ध विवर्त असं म्हणायला लागले. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानानं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःच्या शाखा एवढ्या पसरवल्या की त्यातून मुळातला वैदिक विचार आणि मुळातला भारतीय विचार हा कुठेतरी मागे पडतोय की काय अशी एक भीती निर्माण झाली. आणि म्हणून 8व्या शतकात आलेल्या आदि शंकराचार्यांनी वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याचं शिवधनुष्य पेललं. म्हणजे हे बौद्ध विवर्त याला कुठेतरी त्याची व्यवस्थिती लावून आणि कुठेतरी वैदिक तत्वज्ञानाची ध्वजा पुन्हा रोवण्याचं काम शंकराचार्यांनी केलं आणि वैदिक धर्माला सुद्धा संघटनात्मक स्वरूप देण्याचं मूलगामी काम हे आचार्यांनी केलं. आणि हे करत असताना त्यांना अनेक बौद्ध साधूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि हा संवाद साधून त्यांच्या विचारांचं खंडन करून पुन्हा एकदा वैदिक तत्वज्ञान आणि वैदिक मत याची प्रस्थापना करून या वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. आता हा संदर्भ दिल्यानंतर कदाचित काही लोकांच्या हे लक्षातही आलं असेल की काही ठिकाणी वैदिक विचारांचं आणि बौद्ध तत्वज्ञानाचं खंडन करत असताना काही प्रमाणात हा विचार आचार्यांनी स्वीकारला, परंतु बौद्ध तत्वज्ञान किंवा बुद्ध मताचं हे जे जगभर होणारं प्रसरण होतं त्याला कुठेतरी बांध घालून मुळातला वैदिक विचार ज्याला आपण रिडिस्कवर असं म्हणतो तो रिडिस्कवर करण्याच्या दृष्टीनं त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि काही ठिकाणी असंही साहित्यामध्ये आढळतं की शंकराचार्यांना प्रच्छन्न बुद्ध असंही काही ठिकाणी म्हटलंय. अर्थात ते कितपत खरंय याच्यावरती वाद होऊ शकतो, परंतु हा उल्लेख लक्षात येणं महत्वाचं आहे. कारण तत्वज्ञानाचा इतिहास बघत असताना 6व्या शतकात आलेलं बौद्ध मत आणि 8व्या शतकात शंकराचार्यांनी केलेलं काम हे इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. बुद्ध तत्वज्ञानाचं हे जे साहित्य आहे म्हणजे अर्थात एक चांगली गोष्ट इथे नमूद करावी लागेल की जैन आणि बुद्ध तत्वज्ञान यांचं जे मुळातलं साहित्य आहे ते लिखित स्वरूपात उपलब्ध आहे आणि म्हणून या दर्शनांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं या साहित्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. तर हे जे बुद्ध तत्वज्ञानाचं सार आहे ते त्रिपिटकांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि त्रिपिटक या
मुळातल्या साहित्याची 3 प्रकारात किंवा 3 भागांमध्ये विभागणी होऊ शकते. सुत्त पीटक, विनय पीटक आणि अभिधम्म पीटक असे त्याचे 3 भाग आहेत. आणि त्यामध्ये बुद्धाचा नीती विचार, भिक्खूंसाठी असणारी आचरण शैली, आध्यात्मिक विश्लेषण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानस विज्ञान या सगळ्याचा उहापोह यामध्ये आलाय. आणि सुत्त पीटकाचा एक भाग असलेलं धम्मपद हा त्यातील फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म अशा स्वरूपाचा एक फार सुंदर ग्रंथ लिहिलाय. आणि त्यामध्ये बुद्ध धर्माचा विचार आणि त्याचं त्या काळाला अनुसरून असणारं विश्लेषण हे आंबेडकरांनी केलंय. त्यामुळे जिज्ञासूंनी हा जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जरूर वाचावा. आता बुद्ध तत्वज्ञानाचा हा ऐतिहासिक आढावा म्हणजे इतिहासाच्या दृष्टीनं तो कसा प्रसार पावला हे बघितल्यानंतर बुद्ध तत्वज्ञानामध्ये आणि वैदिक दर्शनामध्ये कुठले प्रमुख भेद आहेत आणि तो विचार कशा पद्धतीने लक्षात घेतला पाहिजे त्यावर थोडासा विचार मांडते. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आत्म्याचा विचार किंवा आत्मा या संज्ञेचा विचार भारतीय दर्शनांमध्ये येऊन गेलाय. तर काही दर्शनं आत्मा आणि त्याचं अस्तित्व मानतात, काही दर्शनांमध्ये आत्मा हा अनित्य अशाश्वत अशा स्वरूपाचा असतो आणि म्हणून यामध्ये म्हणजे काही प्रमाणात भेद दिसून येतात. तर वैदिक दर्शनानुसार आत्मा हा नित्य आहे, तो शाश्वत आहे, तो अविनाशी आहे आणि ब्रह्माचं एक सूक्ष्म स्वरूप म्हणून व्यक्तीमध्ये आत्मा असतो आणि तोच व्यक्तीला चांगलं वाईट, नीती अनिती अशा प्रकारची बुद्धी ही त्यातून उत्पन्न होते. त्यामुळे आत्मा हा घटक वैदिक दर्शनामध्ये फार महत्वाचा आहे. परंतु याचा तुलनात्मक विचार केला तर बुद्ध दर्शनांनी अनात्मवाद मांडला. म्हणजे आत्मा असं काही अस्तित्वात नसतं. तर आणि दुसरं सांगायचं म्हणजे हा जो आत्म्याचा विचार वैदिक दर्शनामध्ये आहे तो असं सांगतो की आत्मा नित्य आहे आणि भगवद्गीतेमध्ये पण म्हटलंय की हे शरीर हे म्हणजे कपडा आहे, तो आपण बदलत राहतो, परंतु आत्मा मात्र अविनाशी आहे. परंतु बुद्ध तत्वज्ञानाच्या मते असा स्थिर शाश्वत आत्मा हा अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अनात्मवाद बुद्धांनी मांडला. आणि याचा अर्थ असा होतो की जर आत्मा नाही तर मग ब्रह्माची संकल्पना सुद्धा बुद्ध दर्शनाला मान्य नाही. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आत्म्याच्या बरोबरीनं वैदिक दर्शनामध्ये ईश्वरविषयक जी भूमिका आहे ती असं सांगते की आस्तिक दर्शनासाठी ईश्वर किंवा ब्रह्म मान्य करायला लागतं. म्हणजे या सृष्टीचं संचालन आणि या सृष्टीमध्ये असणारं जे चैतन्य स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूप म्हणजे ब्रह्म. आणि मग तो ब्रह्मवाद, मायावाद हा सगळा विचार वेदांतामध्ये येतो. परंतु बौद्ध दर्शनाच्या मते ईश्वराची निर्मिती करणारा, या जगाची निर्मिती करणारा जो ईश्वर आहे तो निर्माता ईश्वर अशी कुठलीही आवश्यकता नाही. तर ह्या सृष्टीचं जे उत्पन्न, ही जी सृष्टी उत्पन्न झालेली आहे ती यादृच्छेनं होते. म्हणजे ती सृष्टी ही आपापतः उत्पन्न होते. त्यासाठी ईश्वराची संकल्पना मान्य करण्याची गरज नाही. आणि हे का होतं? कारण बुद्ध तत्वज्ञानाच्या मते या जगामध्ये अस्तित्वात असणारं जे चराचर आहे ते क्षणभंगूर आहे. ते आता आहे तर ते पुढच्या क्षणाला नसणार आहे. त्यामुळे सातत्यानं होणारा बदल हाच जगामध्ये शाश्वत असतो. म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन द वर्ल्ड. म्हणजे सगळ्याच वस्तू क्षणभंगूर आहेत. हा जो क्षणिकवाद आहे त्या क्षणिकवादामुळे मानवाचं, ब्रह्माचं आणि मायेचं जे चैतन्यमय अस्तित्व वेदांतामध्ये येतं ते बुद्ध तत्वज्ञानाला मान्य होऊ शकत नाही. परंतु हा तुलनात्मक भेद लक्षात घेतल्यानंतर आपल्या एका गोष्टीकडे मात्र लक्ष द्यावं लागतं की बुद्ध तत्वज्ञानाच्या मते मनुष्य प्राण्याच्या अंतरंगाचे आणि त्याच्या भोवती जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये असणारी जी दुःख आहेत, म्हणजे बुद्ध तत्वज्ञानामध्ये 4 प्रकारची दुःख आणि त्याचं दुःख निवारणाचा अष्टांग मार्ग असं त्याचं साधारण स्वरूप आहे. त्यामुळे दुःखमुक्त होण्याचा माणसाचा ध्यास आणि त्यासाठी करावा लागणारा प्रयास याचं विवेचन हे बुद्ध तत्वज्ञानात आलंय. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या मते
4 आर्य सत्य आहेत, चत्वारी आर्य सत्यानी, म्हणजे दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोध मार्ग. म्हणजे माणसाला दुःख का होतं आणि त्याचं निवारण कसं करायचं, हा विचार बुद्ध तत्वज्ञानाने दिला. आणि त्यासाठी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, आजीविका, प्रयत्न, स्मृती आणि समाधी असे 8 मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग बुद्ध तत्वज्ञानामध्ये येतात. आणि त्या दृष्टीनं निर्वाणाकडे वाटचाल करण्यासाठी हा आर्य अष्टांगिक मार्ग हे त्याचं साधन आहे, यावर या तत्वज्ञानामध्ये भर दिलेला दिसून येतो. आणि हा विचार मांडत असताना बुद्ध तत्वज्ञानामध्ये 3 प्रमुख सिद्धांत येतात. त्यातला पहिला म्हणजे प्रतित्य समुत्पाद, दुसरा म्हणजे अनात्मवाद आणि तिसरा म्हणजे जो मी आता मांडला तो क्षणिकवाद. याचा अर्थ असा होतो की बुद्ध तत्वज्ञानाच्या मते या जगामध्ये कुठलीही गोष्ट ही कारण असल्याशिवाय घडत नाही. म्हणजे जे काही समुत्पाद, जे काही आपल्याला दृष्टीला दिसून येतं त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, प्रतित्य आहे, आणि त्याचं कारण म्हणून आपल्या सृष्टीमध्ये बदल दिसून येतात. आणि हे बदल हे परस्परावरती अवलंबून असतात. म्हणजे कुठलं तरी कारण असतं म्हणून घटना घडतात आणि त्या एकानंतर एक त्याची एक साखळी आपल्याला दिसून येते. म्हणजे बुद्ध तत्वज्ञान सगळ्यात सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर एखाद्या पुलाखालून वाहत जाणारं नदीचं पाणी ही त्याच्यासाठी सगळ्यात सोपं असं उदाहरण आहे. म्हणजे ते पाणी अखंड सातत्याने वाहत राहतं आणि त्या पाण्यामध्ये असणारे अंतरंगातले गुणधर्म आणि त्या पाण्याचा प्रवाह हे सगळं सतत क्षणाक्षणाला बदलत असतं. त्यामुळे हे जे आपला प्रवाह दिसून येतो तो प्रवाह हे हे काय म्हणू त्याला आपण इफेक्ट असं म्हणू शकतो, हा परिणाम आहे. आणि त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, कुठेतरी नदीचा उगम होतो आणि ते पाणी सातत्यानं वाहत राहतं. तर हे जे जीवनाचं प्रवाही असणारं जे स्वरूप आहे आणि त्यातून जे काही मानवी जीवनामध्ये उद्दिष्ट आहे, जे ज्याला निर्वाण असं म्हणतात, त्यावरती बुद्ध दर्शनानं भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. अर्थात हा विचार सर्वमान्य होतो का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण तत्वज्ञानाचं हेच वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये कुठलाही विचार आला तर तो पूर्णपणे मान्य होतोच असा नाही. त्यात काहीतरी त्रुटी असतात, काहीतरी विसंगती दिसून येतात आणि ती चिकित्सक टीका हेच त्याचं मूळ स्वरूप आहे. त्यामुळे बौद्ध दर्शनाने हा दुःख आणि दुःख निवारणाचा अष्टांगिक मार्ग सांगितल्यानंतर आणि क्षणिकवाद मांडल्यानंतर त्यावरती काही टीका सुद्धा होते. तर ती टीका कुठली, तर जेव्हा म्हणजे त्यातल्या आपण जर तार्किक विसंगती बघायला गेलो तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती अशी की जर आत्मा नाही किंवा आत्मा हा जर स्थिर किंवा अविनाशी अशा स्वरूपाचा आत्मा नाही तर कर्मसिद्धांत कसा मानायचा. आणि त्यामुळे व्यक्तीला होणारं हे जे दुःख आहे त्या दुःखाला जर काही कारण असेल, म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या मते कुठलीही घटना ही कारणाशिवाय होत नाही. तर मग मानवाच्या जीवनामध्ये जर दुःख असेल तर त्याला काहीतरी पूर्वी कारण घडलं असेल आणि मग त्या कारणामुळे जर दुःख होतं तर हा कर्मसिद्धांतच झाला. पण मग आत्माच नाही, आत्मा जर अनित्य स्वरूपाचा नाही तर मग हा कर्मसिद्धांत कसा मान्य करायचा. त्यामुळे ही यातली तार्किक विसंगती आहे की कर्मसिद्धांत मानायचा असेल तर स्थिर आणि अविनाशी आत्मा मानावा लागतो, जो बुद्धाला मान्य नाही. आणि मग जर असं असेल तर हे कर्माचं जे फळ असतं किंवा कर्मफल ज्याला आपण म्हणतो आणि ज्याच्यासाठी आपल्याला तो अष्टांगिक मार्ग अनुसरायचा आहे, तर कर्मफळ कोण भोगतं आणि मग ते जे पापपुण्याची जी गणती होते तर त्याची फळं कोण भोगतं, हा एक खूप मोठा तार्किक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वेदांताच्या दृष्टीनं बघायचं तर आत्म्याच्या शिवाय निर्वाणाची किंवा मुक्तीची संकल्पना जी बुद्ध दर्शनाने मांडली ती अपूर्ण आहे. त्यामुळे ही मोठी तार्किक विसंगती बुद्ध दर्शनात दिसून येते. आणि याच्याच परिणामी अजून एक तार्किक विसंगती अशी की या विचारानुसार विश्वाचं जे अंतिम कारण आहे तो प्रश्न सुद्धा अनुत्तरित राहतो. म्हणजे आपण जर ह्या जीवनाचा अखंड प्रवाह आणि त्याचा क्षणिकवाद बघत राहिलो तर सगळंच जर क्षणिक असेल तर विश्वाचं मग अंतिम कारण ज्यामुळे या विश्वाची उत्पत्ती होते तर त्या अंतिम कारणाचं काय, म्हणजे त्याचा तार्किक विचार कुठे आहे. मला वाटतं हा एक मोठा गॅप या तत्वज्ञानात किंवा या विचारामध्ये दिसून येतो. त्यामुळे विश्वाचं अंतिम कारण आणि कर्मसिद्धांताला बाधा या 2 तार्किक विसंगतीमुळे बुद्धाचा विचार वैदिक तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आपण स्वीकारू शकत नाही. आणि जर आपल्याला म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या नुसार नीतीयुक्त आचरण आणि
बुद्ध तत्वज्ञानानी जे काही संघटित स्वरूप दिलं आणि त्यामुळे भिक्खूंचे संघच्या संघ देशात आणि देशाबाहेर या तत्वज्ञानाचा प्रसार करत होते, तर त्यांच्या आचरणाचं नैतिक अधिष्ठान जर बुद्ध तत्वज्ञानानं दिलेलं असेल, परंतु या जगातलं चैतन्य आणि आत्म्याचं स्थिरत्व, आत्म्याचं अविनाशित्व जर हे तत्वज्ञान मानत नाही, तर मग नीतीला आधार काय? नीती कोणासाठी? कारण नैतिक व्यवस्थेचा मूळ गाभा काय असतो, तर व्यक्तीचं या जन्मातलं आचरण आणि त्यातून त्याला मिळणारा मोक्ष, ही जर अशी व्यवस्था असेल आणि ती व्यवस्था मान्य असेल, तरच नैतिकतेबद्दल नैतिकतेचा विचार करणं हे तार्किक आहे. परंतु जर तुमच्या दर्शनामध्ये आत्माच मान्य नाही, तर ती नैतिक व्यवस्था कोणासाठी? आणि भिक्खूंना दिलेलं हे जे नैतिक तत्वज्ञान आहे ते कशासाठी? त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो इथे अनुत्तरित राहतो. आणि म्हणूनच मग जर हे सगळं जर विनाशी क्षणभंगूर असेल, तर मग व्यक्तीला असणारा हा जो ज्ञानाचा साठा व्यक्ती करते, म्हणजे बोधिसत्व गौतम बुद्धांनी सुद्धा ज्ञानप्राप्तीला महत्व दिलं, तर हा जो ज्ञान मार्ग आहे त्याची तरी सातत्यता काय? कारण सगळंच क्षणिक आहे, मग ज्ञान सुद्धा क्षणिक आहे. जर ज्ञान क्षणिक असेल तर ते मिळवायचं कशाला? म्हणजे ही प्रश्नांची साखळी निर्माण होते. आणि हे फक्त ज्ञानाच्या क्षेत्रात आणि एपिस्टेमॉलॉजी म्हणून होत नाही, तर सामाजिक संस्था, सामाजिक स्मृती, समाजात येणारे अनुभव यांची पण संगती लावणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे मला वाटतं की आपण जेव्हा या तत्वज्ञानाचा मागोवा घेतो, तेव्हा त्याची जी सामाजिक परिणती होते आणि त्याचं तत्वज्ञान म्हणून जे काही महत्व आहे, त्या दोन्ही पातळ्यांवरती ह्या अशा प्रकारची टीका आणि ह्या अशा प्रकारच्या विसंगती आपल्याला इथे दिसून येतात. आपल्या संदर्भासाठी म्हणून बुद्ध तत्वज्ञानाचा जो प्रसार झाला, म्हणजे अगदी भगवान गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा जो प्रवास आहे, तो थोडक्यात इथे मी मांडलाय. ही साधारण टाइमलाईन आहे. म्हणजे 6व्या शतकात गौतम बुद्ध होऊन गेले आणि तेव्हापासून धर्म परिषदा ज्या झाल्या आणि अशोकाच्या काळानंतर आणि बुद्ध तत्वज्ञानाचं हीनयान, महायान आणि त्यातून आलेला थेरवाद, तर या सगळ्याची जर आपण टाइमलाईन बघितली आणि आतापर्यंत, म्हणजे आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्याला भारतात सुद्धा पंथ किंवा संप्रदाय न म्हणता धर्म म्हणण्याची जी पद्धत रूढ झाली, तर मला वाटतं त्याचा एक साधारण ऐतिहासिक आढावा आम्ही इथे आपल्या संदर्भासाठी दिलाय. आणि हा बुद्ध तत्वज्ञानाचा विचार मांडल्यानंतर आता आपण जैन दर्शनाकडे वळूया. या दोन्हीमध्ये, म्हणजे जैन तत्वज्ञान आणि बुद्ध तत्वज्ञान, या दोन्हीमध्ये अर्थात काही साम्यस्थळं आढळतात, त्याचा विचार आपण करूच. परंतु पुन्हा एकदा, म्हणजे वैदिक तत्वज्ञानाच्या दृष्टीनं याचा तुलनात्मक विचार करणं, मला वाटतं हा एक बेसिक भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा आत्मा, जीव, जगत, जगदीश्वर आणि निसर्ग याच्याशी असणारा मानवाचा संबंध, या सगळ्याचा विचार करणारी जी प्रणाली असते त्याला तत्वज्ञान म्हणतात. आणि या पातळीवरती जैन दर्शनाला सुद्धा तत्वज्ञान आणि दर्शन म्हणून आपल्याकडे मान्यता आहे. आणि जैन दर्शनाचा एकूण इतिहास बघितला तर तो सुद्धा 6व्या शतकापासून त्याचं सुद्धा ऐतिहासिक अशा स्वरूपाचे संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि इतिहासाच्या दृष्टीने विचार केला तर जैन मत हे बुद्ध धर्माच्या आधी अस्तित्वात होतं अशा प्रकारचे संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या जैन धर्म किंवा जैन तत्वज्ञान आणि त्यानंतर आलेलं बौद्धिक बुद्ध तत्वज्ञान असा एक ऐतिहासिक प्रवास आपल्याला इथे दिसून येतो. परंतु जैनांचं हे जे लिखित साहित्य आहे ते मात्र भगवान महावीरांच्या नंतर निर्माण झालं. आणि महावीर वाणी हे जैन तत्वज्ञानातलं उपलब्ध असलेलं सगळ्यात मोठं साहित्याचं मूळ आहे आणि तिथून त्या साहित्याचा उद्गम आणि प्रसार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जैन धर्माचा आणि जैन विचाराचा जर आपण अभ्यास केला तर या साहित्यामध्ये एकूण 41 सूत्रग्रंथ, 31 प्रकीर्णक, 12 भाष्य आणि 1 महाभाष्य एवढं साहित्य, जैन दर्शनाचं एवढं साहित्य उपलब्ध आहे. तत्वार्थ सूत्र, समयसार आणि आगम ग्रंथ हे जैन दर्शनाचे महत्वाचे ग्रंथ आहेत. जसं बुद्ध तत्वज्ञान पाली भाषेमध्ये लिहिलं गेलं, तसं जैन तत्वज्ञान हे अर्धमागधी किंवा प्राकृत अशा भाषेमध्ये लिहिलं गेलं.
त्यामुळे फक्त तत्वविचार म्हणून नाही तर भाषेच्या बाबतीमध्ये सुद्धा ही दर्शनं वैदिक दर्शनापेक्षा वेगळी आहेत. कारण मुळातलं वैदिक साहित्य हे संस्कृतात उपलब्ध आहे. तर या दोन्ही दर्शनांची साहित्याची सुद्धा पद्धत म्हणजे भाषेची सुद्धा पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जैन दर्शन हे अर्धमागधी म्हणजे प्राकृत, तर बुद्ध तत्वज्ञान हे पाली भाषेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येईल. आपण सर्वांना ज्ञात असेल की जैन तत्वज्ञानामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले आणि त्यातले शेवटचे म्हणजे भगवान महावीर आणि त्यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो. त्यामुळे आपल्याला जो जैन धर्म किंवा जैन दर्शन आपल्याला जे ज्ञात आहे ते भगवान महावीरांच्या नंतर असलेलं जैन दर्शन आपल्याला ज्ञात आहे. परंतु त्याचं मूळ बघायला गेलं तर अगदी वैदिक परंपरेमध्ये सुद्धा भगवान महावीरांच्या अगोदर असलेले जे तीर्थंकर आहेत त्यांचा उल्लेख आणि त्यांचे संदर्भ अगदी वैदिक साहित्यात सुद्धा सापडतात. म्हणजे एक कथा तर अशी सांगितली जाते की ज्यांनी म्हणजे भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली तर त्या भगीरथाचे जे आजोबा आहेत ज्यांचं नाव अजितनाथ आहे तर ते अजितनाथ हे सुद्धा जैनांच्या 24 पैकी एक तीर्थंकर होते अशी सुद्धा कथा आपल्या साहित्यामध्ये आहे. त्यामुळे जैन दर्शनाचं जे मूळ आहे ते अगदी प्री हिस्टॉरिक म्हणजे साधारण जो काही आपला मेनस्ट्रीम असलेला जो इतिहास आहे हिस्टॉरिकल जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यामध्ये ही जैन दर्शनाची मूळ कथा ही अगदी वैदिक काळापर्यंत जाते. त्यामुळं हा जो विचार आहे त्याला खूप मोठा इतिहास आणि खूप मोठी परंपरा आहे. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीनं महावीर आणि इतर तीर्थंकरांनी जैन दर्शनाची मांडणी केली ती मांडणी वैदिक दर्शनापेक्षा थोडीशी वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येईल. उपासना पद्धतीचा विचार केला तर जैन तत्वज्ञानाला मान्य असणारी उपासना पद्धती ही प्रेक्षाध्यान अशी स्वरूपाची आहे तर बुद्धांची पद्धती ही विपश्यना अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे त्यांच्या उपासना पद्धती आणि चिंतनाच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत. तर हा एक ओळख करून दिल्यानंतर पुढे जे काही विवेचन आहे ते साधारण वैदिक दर्शन आणि जैन दर्शन यामध्ये काय प्रमुख भेद आहे ते विवेचन मी आता करीन. तर सुरुवात करायची तर वैदिक दर्शनाने आत्म्याचं स्वरूप हे एकसंध शाश्वत स्थिर नित्य अविनाशी अशा स्वरूपाचा आत्मा वैदिक दर्शनाने मान्य केला. आणि हा आत्मा जो आहे ते म्हणजे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये श्रीखंड असावं आणि नंतर ते आपण वाट्यांमध्ये वाटावं तसं ब्रह्म आणि आत्मा याचं स्वरूप आहे. म्हणजे एका चिदानंद स्वरूप ब्रह्माची अनेक रूप जी व्यक्तीमध्ये अस्तित्वात असतात त्याला आत्मा असं म्हणायचं जो त्या परब्रह्माचंच एक स्वरूप आहे असा वैदिक विचार आहे. तर जैन दर्शनामध्ये प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. त्यामुळे जीवात्मा अशा स्वरूपाची ती संकल्पना आहे आणि हा आत्मा स्वतंत्र इंडिपेंडंट एक्सक्लुझिव्ह अशा स्वरूपाचा असतो. त्यामुळं वेदांनी मांडलेला आत्म्याचा विचार आणि जैनांनी मांडलेला आत्म्याचा विचार हा वेगळा आहे. त्यामुळे त्यांना अर्थातच जैन दर्शनाला सुद्धा सृष्टीकर्ता ईश्वर मान्य नाही. त्यामुळं ब्रह्माची संकल्पना मान्य नाही आणि म्हणून व्यक्तीमध्ये असणारा जो अविनाशी आत्मा आहे तो सुद्धा जैन दर्शनाने मान्य केलेला नाही. परंतु चिकित्सक दृष्ट्या बघितलं तर असं दिसतं की ही जी अनंत जीवांची किंवा जीवात्म्याची संकल्पना जैन दर्शनाने मांडली ती जरा गुंतागुंतीची, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकसंधत्व आपल्याला दिसत नाही. जर जीवात्मा आणि त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे तर त्यातून जीव आणि अजीव या संबंधाचं स्पष्टीकरण देणंच खूप किचकट होऊन जातं. त्यामुळे वेदाचा जो विचार होता की परब्रह्माचीच अनेक स्वरूप म्हणजे आत्मा, पण याच्यापासून वेगळा जर आपण विचार केला की प्रत्येक जीवात्मा स्वतंत्र आहे तर मग त्या प्रत्येक स्वतंत्र जीवात्म्याचा आपण एकसंधता कशी बांधणार आणि त्याचा आणि अजीवाचा संबंध कसा स्पष्ट करणार. तर अशी सुद्धा याच्यावरती टीका होते. परंतु हा जो जीवात्म्याचा विचार जैन दर्शनामध्ये आला त्याचं एक कारण आहे आणि ते कारण आहे अनेकांतवादामध्ये. म्हणजे जैन दर्शनाच्या मते प्रत्येक गोष्टीला अनेक पैलू असतात आणि त्याचं एकसुरी किंवा एकच एक स्वरूप नसतं तर ते बहुआयामी स्वरूप असतं आणि त्याला अनेकांतवाद किंवा स्यादवाद असंही म्हणतात. आणि ही जी मानवी जीवनामध्ये असणारी सापेक्षता आहे म्हणजे सातत्याने बदलत राहणारं स्वरूप
आणि त्यातून ही जी सृष्टी संकल्पना त्यामध्ये आली. अर्थातच डायव्हर्सिटीच्या किंवा बहुविधतेच्या स्वरूपाने बघितलं तर ही संकल्पना एक तार्किक विचार, एक तार्किक अधिष्ठान देते. परंतु जर सगळ्याच गोष्टी सापेक्ष असतील तर त्यातून एक सत्य शोधून काढणं हे अवघड होऊन बसतं. त्यामुळे जैन दर्शनाचा विचार करता सत्याची निश्चितता कशी लावायची हा एक मोठा तार्किक प्रश्न उभा राहतो आणि त्यातून अतिसापेक्षतावादाचा धोका निर्माण होतो. म्हणजे कुठली आपण एखादी घटना किंवा प्रसंग घेतला तर तो असाही असू शकतो, तसा नसू शकतो, किंवा त्याचे हे पैलू असू शकतात, हे नसू शकतात. इतकं सापेक्ष पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायला गेलो तर या सृष्टीची व्यवस्थिती आणि या सृष्टीमध्ये असणारं कारणतत्व शोधणं हे अशक्यप्राय होईल. त्यामुळे अतिसापेक्षतावाद आणि अति बाहुल्य आणि कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये युनिटी किंवा कुठल्याही प्रकारचं एकत्व नसणं हा त्यातनं धोका निर्माण होतो. त्यामुळे निर्णय क्षमता किंवा कुठल्याही गोष्टीच्या घटनेच्या कारणाचा विचार करताना त्यातून कारणाची निश्चिती करणं आणि अंतिम सत्याचा शोध घेणं हे या तार्किक पातळीवरती शक्य होत नाही. आणि म्हणून वेदांताच्या दृष्टिकोनातून जैन दर्शन हे अपूर्ण ज्ञान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्ण विचार आपल्याला मिळत नाही आणि हे अपूर्णत्व त्याच्यामध्ये राहतं. बौद्ध तत्वज्ञानाच्या सारखंच मी इथे जैन तत्वज्ञानाची सुद्धा एक टाइमलाईन आपल्या संदर्भासाठी दिली आहे. तर मी म्हणाले तसं अत्यंत इतिहासपूर्व काळामध्ये सुद्धा पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांच्या संदर्भात काही संदर्भ आपल्या इतिहासामध्ये दिसतात. त्यानंतर पार्श्वनाथ, महावीर आणि त्यातून केवल ज्ञान ही संकल्पना कशी रूढ झाली ते आतापर्यंतच्या जैन समाजापर्यंतचा जो काही इतिहासाचा विचार आहे तो आपल्याला सांगता येईल. आणि तत्वज्ञान किंवा दर्शन ते धर्म असा प्रचार आणि प्रसार या विचाराचा कसा झाला त्याचाही आपला ऐतिहासिक दृष्टीनं आढावा घेता येईल. शेवटाकडे येताना मला दोन गोष्टी इथे मांडायच्या आहेत. त्या म्हणजे आजच्या काळात, म्हणजे आजच्या काळाच्या परिप्रेक्षामध्ये आपण या दोन्ही हे जे दोन्ही तत्वविचार आहेत त्याची आपण सांगड कशी घालू शकू. म्हणजे या दोन्हीमध्ये असणाऱ्या साम्यदर्शक गोष्टी कुठल्या, त्यातलं भिन्नत्व कसं आहे आणि आजच्या काळाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे कसं बघायला हवं. तर या दोन्हीतली साम्यस्थळं खूप काय म्हणूया रंजक आहेत. म्हणजे एका दृष्टीने बघितलं तर जैन आणि बुद्ध धर्मातलं साम्यत्व आणि त्यातलं भिन्नत्व शोधणं हे कुठल्याही तत्वज्ञानाच्या अभ्यासकासाठी एक आव्हानात्मक गोष्ट आहे आणि ती खूपच ज्ञानमूलक अशी सुद्धा गोष्ट आहे. म्हणजे त्यातनं खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर यातल्या साम्य दर्शक गोष्टी अशा आहेत की दोन्ही धर्माचे जे प्रवर्तक आहेत म्हणजे भगवान महावीर आणि गौतम बुद्ध हे मगध देशातले क्षत्रिय होते. त्यामुळे क्षत्रियांनी प्रसवलेले हे दोन तत्वविचार आहेत. आणि या दोघांनाही जीन, अर्हत, बुद्ध, सुगत, तथागत अशा समान उपाधींनी त्यांचे अनुयायी संबोधत असतात. त्यामुळे त्या दृष्टीनं पण त्याच्यामध्ये साम्यता दिसते. त्यानंतर या दोन्ही धर्माचे जे अनुयायी आहेत ते आपापल्या धर्मप्रवर्तकांनाच आज देव समजून बसले. म्हणजे आत्मा, ब्रह्म किंवा सृष्टीकर्ता ईश्वर यांना नाकारलं जरी असलं तरी सुद्धा अनुयायांच्या दृष्टीनं या दोन्ही धर्माचे प्रवर्तक हे देवस्थानी आहेत. म्हणजे आपण जरी म्हणालो की व्यक्तिपूजा, व्यक्तिस्तोम नाही माजवायचं आणि एकूणच सृष्टीमध्ये असणारी जी सुपर पॉवर, जी काही अंतिम शक्ती आहे त्याच्यावरती विश्वास आहे, तरी सुद्धा कुठे ना कुठे ते व्यक्तिपूजा येतेच. आणि त्यामुळं आज या धर्माचे अनुयायी त्यांच्या धर्मप्रवर्तकांनाच देव समजून बसलेत आणि त्या देवांच्या मूर्तींची स्थापना होते, त्यांचे मंदिर असतात, पण त्याला आपण चैत्य किंवा स्तूप असं म्हणतो. त्यामुळे त्यांच्या मूर्तींची स्थापना करून त्याची देव समजून पूजा केली जाते. मला वाटतं कुठल्याही तत्वविचाराचा जेव्हा धर्म होतो आणि त्याला अनुयायी मिळतात तेव्हा त्यातलं तत्वज्ञान कमी होत जातं आणि त्यातून व्यक्तिपूजा मात्र वाढत जाते. आणि हे भारतामध्ये याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. त्यामुळे शुद्ध तात्विक विचार हा शुद्ध स्वरूपात राहिला तर त्याचा विकास होतो. परंतु जेव्हा त्याचा धर्म होतो आणि त्याला अनुयायी मिळत राहतात त्यातून त्याचं शुद्धत्व हे हळूहळू कमी होत जातं. आणि हे जैन आणि बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने धर्म म्हणायचं का फक्त पंथ म्हणायचं, मला वाटतं हे मी तुमच्यावरती सोपवते. हा ज्याचा त्यांनी निर्णय घेण्याचा प्रश्न आहे.
पुन्हा एकदा त्यातलं साम्यस्थळ जर बघायचं असेल तर जैनांच्या मते त्यांचे 24 तीर्थंकर होऊन गेले, तर बौद्ध विचारामध्ये 25 बुद्धांचा उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो. आणि या जगाचा इतिहास सांगत असताना मात्र जैन धर्माची आणि बुद्ध यांची कल्प युग या संकल्पनांमध्ये साम्य आढळतं. त्यामुळे त्यांनी इतिहासाचा विचार हा कल्प आणि युग या दृष्टीनंच केलेली आहे. आता सामाजिक परिणती बघत असताना म्हणजे समाजात बुद्ध आणि बुद्ध विचारांचं किंवा जैन विचारांचं जे प्रतिबिंब आहे त्या दृष्टीनं अहिंसा हाच परमधर्म आहे. त्यानंतर यज्ञाधिक ज्या क्रिया वेदांत तत्वज्ञानाने सांगितल्या, वेद प्रामाण्य ज्याच्यातून आलं आणि जाती संस्था या सगळ्यांचं खंडन करत आणि यज्ञ परंपरा न मानता, जाती व्यवस्था वेद प्रामाण्य न मानता या दोन्ही विचारांचा विकास आणि प्रचार प्रसार झाला. या दोन्ही विचारामध्ये कर्मसिद्धांत मान्य नाही, परंतु हे जे दोन्ही विचार आहेत त्यांनी लोकसंघटन मात्र खूप मजबूत पद्धतीने केलं. म्हणजे जैन धर्मातून किंवा जैन तत्वज्ञानातून श्रमण परंपरा आली आणि त्यांचा व्रतांवरती फार भर असतो. म्हणजे दिगंबर आणि श्वेतांबर अशा दोन्ही प्रकारचे जे जैन विचार आहेत त्यामध्ये अनेक प्रकारची व्रत ही सांगितलेली आहेत आणि त्यांच्या साधकांना ती व्रत अनुसरावी लागतात. तर बुद्ध तत्वज्ञानांनी भिक्षूंचे संघ, भिक्खू संघ अशी स्थापना केली आणि ते लोकभाषेत लोकांना उपदेश करत त्यांनी जीवन जगावं असा एक साधारण उपदेश त्यामध्ये आहे. आणि या सगळ्याचा जो अंतिम उद्देश आहे तो म्हणजे निर्वाण किंवा मोक्षाची प्राप्ती. त्यामुळे वेदांपासून फारकत घेत घेत या दोन्ही विचारांचा विकास झाला, तेव्हा एक अंतिम सत्य मात्र दोन्हीमध्ये समान आहे, ते म्हणजे मानवी जीवनामध्ये मोक्षाची किंवा निर्वाणाची प्राप्ती. पुन्हा एकदा सामाजिक दृष्टीने विचार करताना इसवी सन पूर्व 6व्या शतकात आलेल्या दोन्ही परंपरांनी तेव्हा असणारी कर्मकांड प्रधान धर्मव्यवस्था, वर्णाधारित सामाजिक विषमता आणि यज्ञ संस्कृती यावर मूलभूत प्रश्न उपस्थित केले आणि त्याला नकार देत स्वतःच्या विचारांचा विकास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये जाती संस्था, यज्ञामध्ये पशुबळी किंवा एकूणच कर्मकांड याचं जे स्तोम माजलं त्याला विरोध करून या ज्या विचार प्रणाली विकसित झाल्या त्यांनी भारतीय तत्वज्ञानाला एक वेगळा नवीन आयाम दिला आणि त्यातून समाज विज्ञान आणि मानस विज्ञान या दोन्हीचाही पाया रचला. आणि या दृष्टीनं या दोन्ही विचारांकडे बघितलं जाणं ही आजच्या काळाची गरज आहे. मगाशी मी एक छोटा उल्लेख असा केला की जैन धर्माच्या बाबतीमध्ये व्रतांवर खूप भर दिलेला आहे. त्यामुळं जैनांचं जे आगम ग्रंथ आहे त्यामध्ये असणारे जी व्रत परंपरा आहे त्याचं अगदी काटेकोरपणे पालन हा समाज करतो. म्हणजे तुम्ही जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेलात तरी तिथे तुम्हाला जैन फूड मिळतं, म्हणजे ज्यामध्ये कांदा लसूण असं काही नसतं. आणि जेव्हा तुम्ही त्या प्रकारच्या भोजनाची मागणी करता तेव्हा तुम्ही जैन आहात असं फ्रान्समध्ये किंवा जर्मनीतला माणूस पण तुम्हाला ओळखतो. म्हणजे वागण्यातली आणि आचरणाची ही जी तितिक्षा आहे किंवा मला वाटतं हा जो संयम आहे त्याचं काटेकोर पालन हा समाज करतो आणि त्यानुसार त्यांची सामाजिक वागणूक, त्यांच्यामध्ये साजरे केले जाणारे सण उत्सव हे सगळं मला वाटतं हे याची आणि हिंदू परंपरांची सांगड घालता येते. आपल्यासारखं ते सुद्धा गणपतीची पूजा करतात, सत्यनारायणासारख्या पूजा बांधतात, हे सगळं होतं. परंतु त्यामध्ये असणारं जे भिन्नत्व आहे ते तात्विक किंवा तत्वविचार म्हणून त्यात भिन्नता दिसते, परंतु आचरणाच्या बाबतीमध्ये मात्र काही साम्यस्थळ दाखवता येतील. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जन्मविवाहादी 16 संस्कार होतात, ते ब्राह्मणांकडूनच केले जातात. त्यामुळे पद्धतींच्या बाबतीमध्ये अनेक साम्य दिसून येतील. तसेच जैन मूर्ती जेव्हा प्रतिष्ठापना होते मूर्तींची तेव्हा सुद्धा ब्राह्मण भोजन, त्यांना दक्षिणा दिल्याचे अनेक उल्लेख शिलालेखांमध्ये आणि कलिंगरायाच्या शिलालेखामध्ये वगैरे दिसून येतात. त्यामुळे पद्धती आणि सामाजिक परिणती या दृष्टीनं या तत्वविचाराचा शुद्ध तत्वज्ञान ते धर्म अशा प्रकारे त्याचा प्रवास झालाय असं आपल्याला म्हणता येईल. या दोन्ही परंपरांचं योगदान हे खूप मोठं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही तत्वविचारांनी करुणा, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य पालन ह्या सगळ्या तत्वांवरती
प्रचंड प्रमाणावरती भर दिलेला आहे आणि संघटनात्मक धार्मिक व्यवस्था आणि त्यातून धर्माला संघटनेचं स्वरूप देऊन आणि धर्मप्रचारासाठी लोकांनी जीवन वेचणं हा जो पाया या दर्शनांनी घातला आणि त्यातून जो बौद्धिक विकास या विचारांचा झाला, मला असं वाटतं की त्याला इतिहासात तोड नाही. आणि कदाचित इथूनच प्रेरणा घेऊन आदिशंकराचार्यांनी सुद्धा वैदिक धर्माला आणि वैदिक तत्वविचाराला संघटनात्मक स्वरूप दिलं आणि त्या दृष्टीनं या योगदानाकडे आपल्याला बघावं लागेल. अर्थात याच्यावरती खूप चिकित्सक अशा स्वरूपाचे आक्षेपही घेता येतील, कारण जर तुम्ही आत्मतत्व आणि कर्मसिद्धांत नाकारत असाल आणि क्षणिकवाद मान्य करत असाल तर तुमच्या पुढे दृष्टिगोचर असणारे हे जे जग आहे त्याची निश्चिती आणि त्याच्या अंतिम कारणाचा शोध कसा घ्यायचा आणि त्यातून जर अतिसापेक्षतावाद आला तर कुठल्याही गोष्टीची ज्ञान क्षेत्रामध्ये तरी निश्चिती होणार नाही, त्याची व्यवस्थिती होणार नाही, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे चिकित्सक आक्षेपही घेता येऊ शकतील. परंतु हे सगळं जरी असलं आणि या सगळ्या गोष्टी तार्किक आणि तात्विक पातळीवरती सिद्ध होत असतील तरी सुद्धा आपला निष्कर्ष असा काढता येईल की या दर्शनांना, या तत्वविचाराला केवळ वेदविरोधी या दृष्टीनं पाहणं हे तार्किक दृष्ट्या योग्य नाही. कारण शेवटी ही जी तत्वप्रणाली आहे ती एक स्वतंत्र, सुसंघटित आणि प्रभावी वैचारिक परंपरा आहे. म्हणजे आपण फक्त डेमोग्राफी म्हणून विचार केला तर जैन आणि बौद्ध विचार मान्य असणारे लाखो करोडो लोक या जगात आहेत. त्यामुळे इतके लोक जर या वैचारिक परंपरा मानत असतील आणि एवढ्या लोकांच्या जीवनावरती जैन आणि बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव असेल तर त्यातला जो तात्विक विसंगतीचा प्रकार आहे त्याचं विवेचन, पुनरावलोकन हे तात्विक दृष्ट्या करणं शक्य आहे, परंतु त्याची होणारी सामाजिक परिणती याचा मात्र आपल्याला आजच्या परिप्रेक्षात विचार करावा लागेल. त्यामुळे या वैचारिक परंपरेचा वारसा आणि त्याचा प्रभाव हे दोन्ही आपल्याला मान्य करायला लागेल आणि त्याला वेदांताच्या चौकटीत त्याला कसं बसवता येईल आणि त्याचा आजच्या काळाच्या अनुषंगाने कसा विचार करता येईल, मला वाटतं ही मोठी गरज आज निर्माण झाली आहे. त्यामुळे वेदांचं प्रामाण्य, आत्मा, ईश्वराची भूमिका, अंतिम सत्य या सगळ्याच्या बाबतीत त्यांच्या भूमिका वेगळ्या असल्या आणि त्या वैदिक दर्शनापेक्षा भिन्न असल्या आणि म्हणून त्यांना नास्तिक दर्शन असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा या तीनही दर्शनांमध्ये आणि या परंपरांमध्ये असलेला संवाद, चिकित्सा, मला वाटतं हे त्याचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही दर्शनं परस्पर विरोधी नाहीयेत, तर भारतीय ज्ञान परंपरेतलेच बौद्धिक प्रवाह आहेत या दृष्टीनं त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि मी मघाशी उल्लेख केला त्याप्रमाणे म्हणजे आज आपण ज्याला मानस विज्ञान असं म्हणतो, सायकोलॉजी आणि मग चिकित्सा वगैरे ज्या गोष्टी आज आपण ज्याच्याबद्दल बोलतो, मला वाटतं त्यातला जो मूलभूत विचार आहे तो बुद्ध तत्वज्ञानाने मांडला. म्हणजे मानवी जीवनामध्ये दुःख आहेच, पण ते दुःख निवारणही होऊ शकतं आणि त्यासाठी मानवाची मनोसामाजिक भूमिका हा जो मुळातला, अर्थात तो विचार तेव्हा तितकासा वैज्ञानिक अशा स्वरूपाचा नव्हता, परंतु तरी सुद्धा त्याची एक मूलभूत मांडणी करून मानवाला अंतिम ध्येय दाखवणं हे जे बुद्ध तत्वज्ञानाने दिलं, मला वाटतं ती खूप मोठी देणगी आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञान, लोकशाही, सामाजिक न्याय, विकास या सगळ्याच्या संदर्भामध्ये या तत्वविचारांचं पुनर्मूल्यांकन भारतीय तत्व परंपरेमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्याचं महत्व अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. आजच्या जगामध्ये जैन आणि या बुद्ध तत्वज्ञानाची उपयुक्तता ही केवळ धार्मिक चौकट अशी मर्यादित नाही, तर अहिंसा, करुणा, अपरिग्रह, सहिष्णुता, मानसिक संतुलन आणि पर्यावरण या सगळ्या मूल्यांच्या दृष्टीनं किंवा या चौकटीमध्ये मानवतेसमोर आज जी आव्हानं आहेत आणि ज्या काही समस्या आहेत त्यासाठी अनेक मार्गदर्शक बाबी या विचारातून पुढे येतात. परंतु अर्थातच याचं अंधानुकरण न करता त्याचं चिकित्सक मूल्यांकन करणं, मला वाटतं ही काळाची गरज आहे आणि ही काळाची पावलं ओळखून एका चौकटीत म्हणजे वेदांच्या आणि मूळ भारतीय परंपरेच्या चौकटीत या विचारांचा पुनर्चिकित्सा आणि त्याला रिव्हिजिट करणं हे खूप गरजेचं आहे. मला वाटतं या विचारांचा मागोवा घेताना या विचारांचा इतिहास, त्यातलं मूळ तत्वज्ञान आणि त्याची आजच्या
संदर्भामध्ये त्याची असणारी चौकट आणि सामाजिक परिणती या 4 मुद्द्यांच्या आधारानं मी जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आणि हा अभ्यास, हे विवेचन करत असताना काही संदर्भ जे मला आपल्या पुढे मांडावेसे वाटतात, अर्थात या दोन्ही ह्या जे दोन्ही तत्वप्रणाली आहेत त्यावरती अनेक भाषांमध्ये खूप मोठी साहित्य निर्मिती झाली आहे. म्हणजे यातलं प्रायमरी टेक्स्ट हे जरी अर्धमागधी, पाली इत्यादी भाषांमध्ये असलं तरी इंग्रजी, मराठी, हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा आणि अनेक परदेशी भाषांमध्ये सुद्धा यावर प्रचंड प्रमाणावरती साहित्य निर्मिती झाली आहे. आपण कुठल्या अंगाने त्याचा अभ्यास करतो त्यानुसार आपल्याला त्यातून काही मार्गदर्शक बाबी नक्की कळतील. हा विवेचनाचा भाग इथे मांडून मी माझं बोलणं इथे थांबवते. आपण सर्वच ज्येष्ठ आहात, त्यामुळे आपण संधी दिलीत आणि माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना उत्तर द्यायचा मी नक्की प्रामाणिक प्रयत्न करीन. मला वाटतं वेळेच्या मर्यादेत आपण संपवलेला आहे. हो, धन्यवाद डॉक्टर अपर्णा. कोणाला काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल तर कृपया हात वर करा. गुगल मीट मध्ये ती सोय आहे, एक हात असलेला हे असतं, त्याच्यावरती क्लिक केलं की मला लक्षात येईल कोण पहिलं कोण दुसरं. त्याच्यामध्ये क्रम असतो, त्यामुळे आपण मग त्या क्रमाने जाऊ शकू. विश्वनाथ सावंतजी, तुमचा पहिला क्रमांक आहे, विचारा प्रश्न. नमस्कार मॅडम. भारतीय विचारधारणेतील हे 2 प्रमुख मुद्दे आपण खूप 50 मिनिटांमध्ये खूप चांगल्या रीतीने, खूप म्हणजे अतिशय खूप चांगल्या रीतीने मांडलेत. आणि त्याच्या जे भेद आणि साम्य आहेत आणि आपण जी आता संकल्पना मांडलीत की याचा कशा रीतीने आपल्याला विचार करायला पाहिजे आणि कशा रीतीने आपल्या वेदांतामध्ये ते साम्य करून घ्यायला पाहिजेत, हे अतिशय खूप म्हणजे खूपच मनाला भावलं माझ्या. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. ओव्हर टू यू. ओके. कोणी अजून विचारू इच्छित नसेल तर मीच एक प्रश्न विचारतो. खूपच छान झालं अपर्णाताई, निश्चितच. तुम्ही बोलताना म्हणालात, मोहनराव तुमचा पण नंबर आपण घेऊया. तुम्ही म्हणालात प्रच्छन्न बुद्ध असं आदिशंकराचार्यांना म्हटलं जातं, त्या शब्दाचा अर्थ समजावून सांगाल? ओके. सर, याला इंग्रजी पर्यायी म्हणता येईल, रॅन्डम असा एक शब्द आपल्याला म्हणता येईल. प्रच्छन्न म्हणजे काय म्हणूया की म्हणजे थेट बुद्ध नाही म्हणता येणार, पण असं म्हणण्याचं कारण काय आहे वगैरे हे सगळं यादृच्छेनं किंवा प्रच्छन्नपणे बुद्ध विचार मांडत आणि त्याचं खंडन करत करत तुम्ही वेदांताचा विचार पुनर्स्थापन करताय, त्यामुळे प्रच्छन्न बुद्ध. म्हणजे थेट पर्याय नसला तरी काही एका एक्सटेंट पर्यंत बुद्धाचंच तत्वज्ञान तुम्ही पुन्हा एका वेगळ्या पद्धतीनं त्याची पुनर्व्याख्या करताय, म्हणून प्रच्छन्न बुद्ध. बर बर. मोहनराव? तुम्हाला अनम्यूट केलं पाहिजे मोहनराव. हा, ऐकायला येते? हो. फारच सुंदर झालं आपलं व्याख्यान आणि अतिशय गहन विषय अतिशय सोप्या म्हणजे सोप्या शब्दामध्ये आपण त्याची मांडणी केली, त्याबद्दल धन्यवाद. एक मनामध्ये शंका अशी आहे, आपण आरतीमध्ये बौद्धांना अवतार म्हटलेला आहे, तोच नाही पण महावीर जैनांना का दिला नाही, त्यांना का आपण अवतार का नाही म्हटलं नाही? मला जेवढी माहिती म्हणेन मी त्यानुसार भगवान जैनांच्या पण तीर्थंकरांना अवतार असंच म्हणतात. त्याच्यामुळे या दोन्हींना, अर्थात ही दोन्ही लोकोत्तर अशा प्रकारची व्यक्तिमत्व होती, त्यामुळे दोघांनाही अवतार असंच म्हटलं जाते. पण मग त्याच्यातून एक म्हणजे वाद असा होऊ शकतो की आपल्याकडे जी दशावताराची संकल्पना आहे त्यामध्ये शेवटचा अवतार बौद्ध असं आपण म्हणतो, बरोबर. परंतु तो बौद्ध अवतार म्हणजे गौतम बुद्धच का पंढरपूरचा पांडुरंग हा बौद्ध अवतार आहे, असा पण एक वाद आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे आपण तो जो बौद्ध अवतार म्हणतो तो गौतम बुद्ध
की पंढरपूरचा पांडुरंग याच्यात सुद्धा वाद आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद. हा, त्यामुळे त्याच्याबद्दल अजून तशी निश्चिती नाही की बुद्ध अवतार कशाला म्हणायचं, त्याबद्दल निश्चिती नाही. म्हणजे कुठल्याही अभ्यासकाने आतापर्यंत ठामपणे गौतम बुद्धाचाच अवतार हा 10वा अवतार भगवान विष्णूचा असं म्हटलेलं नाही. अजून कोणाला काही विचारायचं आहे? मोहनराव, तुम्ही अनम्यूट करू शकता. अजून काही प्रश्न असतील तर. माझा विषय तसा अर्थशास्त्र आहे, त्याच्यामुळे तत्वज्ञानावर बोलण्याची संधी तशी कमी मिळते नाही, आणि पण छानच झालं. कदाचित माहिती पण काय म्हणूया संदर्भाच्या दृष्टीने नाही म्हणलं तरी मांडणीच्या दृष्टीनं थोडं कधी कधी इकडे तिकडे होऊ शकतं, पण ते दुसरं कोणी बोलत नाही तर मी अजून एक प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणालात हो. बोलता बोलताना की तत्वज्ञानाचं जेव्हा धर्म याच्यामध्ये रूपांतरित होतं तेव्हा मग त्याच्यामध्ये व्यक्तिपूजा वगैरे अशा बाकी सगळ्या येऊ शकतात. मला तेव्हा ऐकताना शंका आली की तुम्हाला उपासना पद्धती किंवा पंथ असं म्हणायचं असावं का, पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की त्याला आपण धर्म म्हणायचं की उपासना पद्धती म्हणायच्या, हे एक वेगळं आहे. त्यामुळे तुमच्या मनात ते स्पष्ट होतं की ते धर्मच आहे आणि उपासना पद्धतीपासून तुम्ही त्याला वेगळं म्हणता. परंतु आपण धर्म या शब्दाचा थोडा वेगळ्या अर्थाने वापर करतो, त्यामुळे इथे तुम्ही कुठल्या अर्थाने धर्म असं म्हणत होतात? मला असं सर म्हणायचं होतं की जेव्हा एखादा जो शुद्ध तात्विक विचार असतो तेव्हा त्याच्यामध्ये जीव, जगत आणि जगदीश्वर या 3 संकल्पनांचा अभ्यास होतो आणि तो अभ्यास करण्यासाठी एपिस्टेमॉलॉजी लागते, त्याच्यासाठी ॲस्थेटिक्स लागतं, त्याच्यासाठी नीती विचार लागतो आणि तेव्हाच तो तत्वविचार पूर्ण होतो. परंतु बुद्ध आणि जैन तत्वज्ञानाच्या बाबतीत असं झालंय की त्याचा तात्विक विचार ते धर्म असा प्रवास झाला. तर तो प्रवास होण्याची अनेक कारणे आणि अर्थात धर्मापर्यंत त्याचा म्हणजे सामाजिक परिणती त्याची धर्म अशी झाली, त्यासाठी मग त्याला उपासना पद्धती आल्या, त्याचे अनुयायी आले आणि त्या अनुयायांनी त्यांच्या त्यांच्या प्रवर्तकांना देव म्हणून आज त्यांची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा बांधतात ते लोक. त्याच्यामुळे धर्म आला आणि धर्मासाठी उपासना पद्धती लागते. सो असा प्रवास या दोन्हीचा झालाय. परंतु मी तरी त्याला संप्रदाय असंच म्हणेन, कारण या जगामध्ये फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन वैदिक धर्म. त्याला पर्याय नाही किंवा त्याला त्याचं कुठलंही अन्य स्वरूप असू शकत नाही. त्यामुळे जैन विचार आणि बुद्ध विचार याचा धर्मापर्यंत प्रवास झालाय, परंतु त्याला आपल्या परिप्रेक्षात, आपल्या म्हणण्यापेक्षा वैदिक तत्वज्ञानाच्या परिप्रेक्षामध्ये धर्म म्हणता येणार नाही. त्याला फार तर उपासना पद्धती, त्याला फार तर पंथ संप्रदाय असं म्हणता येईल. धन्यवाद. पण आपण जर या तत्वावर विश्वास ठेवत असू की धर्म एकच आहे, धारणात धर्म इत्याहू असं म्हणतात, सो मग हा जो धारण करणारा जो धर्म आहे तो जर एकच असेल तर मग इतर सगळे जे असतात ते फक्त संप्रदाय असू शकतात आणि संप्रदायांना त्यांचे त्यांचे प्रवर्तक, त्यांचे अनुयायी असूच शकतात. म्हणजे आपल्याकडे वारकरी संप्रदाय पण संप्रदाय आहे, तो धर्म नाही. बरोबर, अगदी बरोबर. रत्नाकरजी, तुम्हाला काही बोलायचंय? जैन धर्म केव्हा स्थापन झाला आणि हिंदू धर्मापासून वेगळं होण्याचे कारण काय? जैन धर्म आपण जर ती टाइमलाईन बघितली तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भगवान महावीर होऊन गेले आणि त्यांच्यापासून हा विचार वेगानं प्रसार पावला आणि मग त्याच्यातून त्यांनी जी व्रतकल्पना आणली, त्याला अनुयायी मिळाले आणि मग त्याला म्हणजे जैन विचार मानणाऱ्यांच्या दृष्टीने त्याला धर्म म्हणायला सुरुवात झाली. परंतु त्याचं मूळ उगम जर बघितला तर वैदिक साहित्यात सुद्धा ऋषभनाथ किंवा त्यांचे जे आधीचे 24 तीर्थंकर होते त्यांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे त्याचा इतिहास खूप मोठा आहे, प्रचंड त्याचा मोठा इतिहास आहे. परंतु त्याला धर्म म्हणायला सुरुवात मात्र भगवान महावीरांच्या नंतर त्याची सुरुवात झाली. त्यामुळे इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून पुढे असा त्याचा लिखित आणि मान्यता प्राप्त अशा स्वरूपाचा इतिहास आहे.
धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय? जर डॉक्टरांची परवानगी असेल तर त्यांच्या स्लाइड्स आपण गटावरती देऊ नंतर, त्यामुळे हो हो, काहीच त्यातले हरकत जे नाही. रेफरन्सेस वगैरे जे आहेत ते देखील आपल्याला व्यवस्थित नीट बघता येतील. सर एक मिनिट. हो, ह्या संदर्भात आपले जर काही कोणाचे सूचना प्रश्न काही असतील तर 2 दिवस हा समूह आपल्या सर्वांसाठी खुला राहील, तर त्यावर आपण सुद्धा चर्चा करायला हरकत नाही. बरोबर ना सर? हो हो, नक्कीच, बरोबर. मला वाटतं आपलं अगदी वेळेत झालेलं आहे काटेकोर. नाही, जयश्रीताईंना काही विचारायचं आहे. बोला जयश्रीताई. खूप छान झालं अपर्णाताई. नमस्कार. विशेषतः मानसशास्त्रामध्ये आजकाल जर बघितलं तर बौद्ध तत्वज्ञानाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं खूपच मोठ्या प्रमाणावर त्याचा अभ्यास केलेला दिसून येतो. विशेषतः आपण साक्षी पद्धतीनं बघणं किंवा सापेक्षता पद्धतीनं त्याचा साकल्याने विचार करणं आणि बरेच ठिकाणी मानसशास्त्रीय विचार पद्धतीमध्ये या बौद्ध तत्वज्ञानाचा उपयोग करून घेतलेला दिसतो. तर तुमच्या या स्लाइड्समध्ये जर त्या दृष्टीनं जर काही तुम्ही ऍड करून आम्हाला ग्रुपवर पाठवलं तर जास्त उपयोगाचं होईल. हो, बाकी खूप छान अर्थात झालं. त्याला मानसशास्त्र असं न म्हणता मी त्याला मानस विज्ञान असं म्हणेन. अगदी अगदी करेक्ट. तर त्या मानस विज्ञानाच्या दृष्टीनं बौद्ध तत्वज्ञानाकडे आणि त्याच्याकडे एक सायंटिफिक डिसिप्लिन असंच बघावं लागेल. कारण मानस विज्ञानाचं जे मूलभूत असा विचार आहे तो या दर्शनामध्ये येतो. त्यामुळे अर्थातच मानसशास्त्राच्या किंवा मानस विज्ञानाच्या वाढीमध्ये आणि त्याचा उगम होण्यामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचं जे योगदान आहे, मला असं वाटतं की रिसर्चच्या दृष्टिकोनातून याच्यावरती अभ्यास फारसा झालेला नाही. म्हणजे आपण मानस विज्ञानाच्या अनेक शाखा आज आपण झालेल्या बघतो, परंतु भारतीय दर्शनाच्या दृष्टीनं बुद्ध विचाराचा यातलं जे योगदान आहे बुद्ध विचाराचं त्याच्यावरती तसं त्या दृष्टीनं अजून मात्र रिसर्च होणं बाकी आहे. ते एक मोठं क्षेत्र आपल्यासाठी खुलं आहे. ज्यांना खरंच त्यामध्ये रस आहे त्यांनी जरूर या योगदानाचा त्या दृष्टीने अभ्यास करायला पाहिजे. तर मी अर्थातच याचा अजून काही मला तसे मुद्दे आढळले तर ते मी माझ्या स्लाइड मध्ये घालून ते तुम्हाला परत पाठवेन. हा, जरूर जरूर. हा, त्याचा खूप उपयोग होईल. हा, आणि धन्यवाद पुन्हा एकदा. खूपच सुंदर पद्धतीने विषय मांडलात. फक्त ते विषय इतका व्हास्ट होता की त्यात स्लाइड सरळ बघणं शक्य नव्हतं. ते वाचन पुन्हा शांतपणाने चिंतन मनन करायला हवंय, पण तो इतका व्हास्ट विषय थोडक्या वेळात आणि अतिशय मुद्देसूद पद्धतीनं तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलात आणि त्या विषयाची अगदी पुसटशी काही माहिती नसलेला विषय सुद्धा आम्हाला अगदी सहज समजून गेला. खूप धन्यवाद आणि खूप छान. थँक्यू. आपली वेळ होत आली आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर पटदिशी हात वर करा, नाहीतर मग कल्याण मंत्राकडे गेलो तर चुटपुट लागून राहील. आपणा सर्वांना धन्यवाद. ही संवादाची संधी आणि त्या निमित्तानं माझंही वाचन झालं, त्यामुळे खरंच धन्यवाद. मोहनराव, तुम्ही कल्याण मंत्र घेता? अनम्यूट करायला हवाय तुम्हाला. नाही म्हटलं तुम्हीच घ्या आज. बरं, ठीक आहे, म्यूट करा मग. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार सगळ्यांना, शुभरात्री.